नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आणि अतिशय छान असं फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक हे जे पद आहे, ज्याच्यामध्ये रसायन आणि न्याय वैद्य तर गट क चं या ठिकाणी पद आहे। या पदासाठी तांत्रिक पदांचा आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे, कशातून करायचा आहे आणि 80 पैकी 80 गुण या ठिकाणी आपल्याला कशा प्रकारे मिळवता येतील, तर याची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर या ठिकाणी तुमच्या मनात या विषयाबद्दल जेवढे काही डाऊट्स असतील ते सगळे डाऊट्स मी तुमचे या ठिकाणी काय करणार आहे, क्लिअर करणार आहे। त्यामुळे आपण कुठलेही टेन्शन न घेता या ठिकाणी हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करायचा आहे। तर मित्रांनो, हे जे विषय आहे या ठिकाणी जवळपास नियर अबाउट आपण जर विचार केला तर या परीक्षेसाठी आपल्याला 80 प्रश्न 80 गुण या ठिकाणी आहेत, म्हणजे 40 प्रश्न आणि 80 गुणाचा या ठिकाणी आपल्याला काय सिलेबस आहे। तर मित्रांनो, ज्याच्याकडे जास्तीत जास्त गुण तांत्रिक विषयामध्ये मिळतील त्याचं सिलेक्शन होणार आहे, हे या ठिकाणी आपल्याला काय फिक्स आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी 80 प्रश्नांपैकी साधारणतः 30 प्रश्न नियर अबाउट हे न्यायवैद्यक म्हणजेच फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे या ठिकाणी विचारले जाणार आहेत आणि 10 प्रश्न नियर अबाउट या ठिकाणी केमिस्ट्री या ठिकाणी बेसिक केमिस्ट्रीचे विचारले जाणार आहेत। आता तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की हा पेपर कोणत्या भाषेमध्ये होणार आहे, काय हा पेपर कोणत्या भाषेमध्ये होणार आहे। टीसीएस या ठिकाणी परीक्षा घेणार असून यांनी तुर्तास या ठिकाणी आपले जी पेपरची लँग्वेज आहे ती त्या ठिकाणी जाहीर केलेली नाही। मात्र माझा या ठिकाणी अनुभव असा आहे की ज्या पण परीक्षा 10वी आणि 12वीवर असतात त्यांचा तांत्रिक विषय हा नेहमी मराठी भाषेतून असतो। कोणत्या भाषेतून असतो? मराठी भाषेमधून। आणि जे पण पद या ठिकाणी डिग्री लेवलचे असतात त्या डिग्री लेवलच्या पदाचा जो टेक्निकल सिलेबस आहे तो कोणत्या भाषेतून असतो? इंग्लिश भाषेमधून असतो। मात्र मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन पेपर असल्यामुळे तुम्ही त्या पेपरची जी भाषा आहे, ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवता त्या वेळेस तुम्ही त्याची कोणतीही भाषा त्या ठिकाणी काय यूज करू शकता, म्हणजे तुम्हाला ऑप्शन मराठीचं सुद्धा त्या ठिकाणी काय भेटू शकते, काय भेटते? मराठीचं सुद्धा या ठिकाणी भेटू शकते। तर मित्रांनो, या ठिकाणी आपली जी बॅच सुद्धा या ठिकाणी आपण सुरू होत आहे, बॅच नंतर बघणार, तरी पण आता विषय निघला तर आपल्या बॅचमध्ये मित्रांनो आपण जे तांत्रिक नोट्स आहेत, आपल्या ज्या टेक्निकल नोट्स आहेत, हे आपण बोथ भाषेमध्ये देणार आहे। कुठल्या? बोथ भाषेमध्ये देणार आहे। इंग्लिशमध्ये सुद्धा आपण ह्या नोट्स अवेलेबल करणार आहे, तसंच मराठीमध्ये सुद्धा ह्या नोट्स अवेलेबल करणार आहे। ज्यांना ज्या भाषेमध्ये वाचायचं त्यांना त्या भाषेमध्ये तुम्ही ह्या नोट्स वाचू शकता। तसंच या ठिकाणी काही लेक्चर आपले इंग्लिश मीडियममध्ये होतील, काही लेक्चर आपले मराठी मीडियममध्ये त्या ठिकाणी होतील। तर न्यायवैद्यकचे जे लेक्चर्स आहेत जनरली मराठीमध्ये, केमिस्ट्रीचे जे लेक्चर आहेत ते इंग्लिशमध्ये आपले त्या ठिकाणी काय होणार आहे। तर या ठिकाणी आता आपल्याला विषय मिळवायचा आहे की या ठिकाणी आता आपल्याला कोणत्या भाषेमध्ये, तर यामध्ये आपल्याला कोणकोणते टॉपिक आहेत आणि कोणकोणते सब टॉपिक आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी टोटल आपले 2 विषय आहेत, एक आहे केमिस्ट्री, नंबर 2 आहे फॉरेन्सिक सायन्स। तर फॉरेन्सिक सायन्सचे आपण 4 गट या ठिकाणी केलेले आहेत। किती विभाग केलेले आहेत? फॉरेन्सिक सायन्सचे 4 विभाग केलेले आहेत। किती विभाग केलेले आहेत? 4 विभाग केलेले आहेत। तर त्या 4 विभागाचे कोणकोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत हे टॉपिक्स तुम्ही स्वतः नेटवर सर्च करून सुद्धा या ठिकाणी मिळवू शकता। आणि हे जे 4 विभाग आहेत त्या 4 विभागामध्ये टोटल जवळपास 22 या ठिकाणी टॉपिक्स आहेत। 22 टॉपिकचे आपण 22 टॉपिकवर एमसीक्यू सुद्धा आपण तयार करायला सुरुवात केलेली आहे। जवळपास बऱ्यापैकी एमसीक्यू आपले सुरू सुद्धा झालेले आहेत। जवळपास 4-5 एमसीक्यू आपले रेडी झालेले आहेत। तुमचं या ठिकाणी हा जो व्हिडिओ कदाचित 8-10 दिवसांनी जर पाहत असाल तर ते जवळपास 2000च्या आसपास या ठिकाणी आपले एमसीक्यू रेडी सुद्धा होणार आहेत। तर मित्रांनो, पहिला टॉपिक आहे कायदा आणि विज्ञान यांचा जो संबंध आहे, ज्याच्यामध्ये प्रास्ताविक आहे संशया पलीकडे या ठिकाणी साबिती कशी करायची, तसंच न्याय सहाय्यक विज्ञान कशा प्रकारचं असतं हा या ठिकाणी टॉपिक आहे। नंतर न्याय सहाय्यक विज्ञान आणि त्याची पार्श्वभूमी सेकंड चॅप्टर आहे, ज्याच्यामध्ये फॉरेन्सिकचा विस्तार किंवा विकास कशा पद्धतीने झाला, म्हणजे इतिहासापासून 1800च्या सालापासून तर आजपर्यंत याची कशी प्रगती झालेली आहे। फिंगरप्रिंटचे एक्सपर्ट कोण आहेत, फॉरेन्सिकचे एक्सपर्ट कोण आहेत, अंगुली मुद्रा कोण शोधलेला आहे, रक्ताचा शोध कोण लागलेला आहे, असं प्रत्येक गोष्टीचं त्या ठिकाणी डिटेल्स डीपमध्ये आपण घेतलेले आहेत। आपले डेमो लेक्चर यूट्यूबवर सुद्धा टाकलेले आहेत। तर तुम्ही या न्याय सहाय्यकची ऐतिहासिक पार्श्वभूमी बघू शकता, न्याय सहाय्यकच्या वेगवेगळ्या शाखा कोणकोणत्या आहेत आणि याचा विकास कशा प्रकारे झालेला आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे। नंतर न्याय सहाय्यक प्रयोगशाळा, तर या ठिकाणी भारतामध्ये विज्ञान न्याय सहाय्यक ज्या प्रयोगशाळा आहे त्यांची रचना
त्यांचा इतिहास या ठिकाणी पहिली प्रयोगशाळा आपल्याला माहिती आहे कोलकात्याला झालं, फिंगरप्रिंट्स कोलकात्याला झालं, क्वेश्चन डॉक्युमेंट आपली शिमलाला झालेली आहे. तर या ठिकाणी ह्या सगळ्या न्यायसहाय्यक प्रयोगशाळा किती आहेत, भारतात किती, महाराष्ट्रात किती, महाराष्ट्रात टोटल 7 आहेत, विभागीय किती आहेत 6, आणि मेन आहे मुंबईला 7वी. तसंच लघु सुद्धा आपण 5 प्रयोगशाळा स्थापन केलेल्या आहेत, जसं की रत्नागिरी असेल, कोल्हापूर असेल, चंद्रपूर असेल, या ठिकाणी धुळे असेल. तर या सगळ्यांचा तुम्हाला जो इतिहास अभ्यास आहे तो हा सगळा या ठिकाणी पूर्ण या टॉपिकमध्ये तुम्हाला दिलेला आहे. या प्रयोगशाळाची रचना दिलेली आहे की या ठिकाणी पहिली प्रयोगशाळा किती, CFSL किती, DSFL किती, लघु किती. नंतर कम्प्युटर आणि अपराध, सायबर अपराध आणि त्याच्या तपासाची तंत्र, भारतामध्ये संगणकाचा या ठिकाणी उगम कसा झाला, काय झाला, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. नंतर पुढचा टॉपिक आहे फोटोग्राफी. फोटोग्राफीमध्ये तुमची जी कवटी आहे त्या कवटीच्या वेगवेगळ्या पोझिशन, इम्पोजिशन्स, त्याच्या पूर्ण सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला काय याच्यामध्ये आहे. तसंच न्यायसहाय्यक विज्ञान प्रयोगशाळेमध्ये याचं महत्त्व आणि त्याचं कार्य आहे. तसंच नंतर आहे आता छायाचित्रण मार्गदर्शक सूचना. तर या ठिकाणी वेगवेगळे छायाचित्रण म्हणजे या ठिकाणी फोटोग्राफी तसंच व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी जी घेतले जाते त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती. नंतर शरीरगंध, कुत्र्याचा तपास कामामध्ये काय उपयोग करतो, कुत्रा कशा प्रकारे वर्क करतो, कुत्रा जो असतो तो कशा प्रकारे वर्क करतो, नेमकं तो कसा गंध सुंगतो, कशा प्रकारे त्या ठिकाणी शोध घेतो, याची सगळी माहिती आपल्याला या ठिकाणी आपण अभिप्राय करणार आहे. नंतर म्हणजे विविध किरण, एक्सरे किरण ते कशा प्रकारे वर्णन करतात. नंतर ध्वनी माध्यम संशोधनाची ओळख कशी पटवल्या जाते, ज्याच्यामध्ये तुलनात्मक विचार घेतला जातो, आवाजाची मिक्सिंग कशी केली जाते, कसं त्या ठिकाणी डुप्लिकेट आवाज आहे, ओरिजिनल आवाज आहे, हे सगळं या ठिकाणी ध्वनी पृथक्करण केलं जातं. आणखी वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी काय चेक केलं जाते. तुम्हाला माहिती आहे बऱ्याच वेळेस मोठ्या मोठ्या नेत्या लोकांचे डुप्लिकेट आवाज काढून त्या ठिकाणी मिक्सिंग केले जातात. कधी कधी व्हिडिओ डुप्लिकेट व्हिडिओ असतात किंवा व्हिडिओ तो ओरिजिनल असतो, आवाजाची मिक्सिंग असते, सगळं त्या डिपार्टमेंटमध्ये आहे. नंतर डीएनएची चाचणी केली जाते. डीएनएच्या चाचणीमधील तत्व, डीएनएचा शोध कोणा लावला, डीएनए कशा प्रकारे आहे, डीएनए पैकी किती डीएनए, जवळपास 64 बिलियन मध्ये एक डीएनए आहे काय सेम असू शकतो. तर या ठिकाणी अपराधामध्ये डीएनएचं काय व्हॅल्यू आहे, बरेच वेळेस त्या ठिकाणी कोणाचं वंश ओळख, पितृत्व ओळख, ह्या सगळ्या गोष्टी जनरली या ठिकाणी काय होतात, बरेच वेळेस प्रकरणं अशी उद्भवतात की हा माझा बाप आहे, हा माझा बाप आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्याच्यासाठी डीएनए चाचणीनंतर खोटेपणा ओळखणे. तर या ठिकाणी खोटेपणा ओळखण्यासाठी कोणती टेस्ट घेतली जाते, पॉलिग्राफी टेस्ट या ठिकाणी घेतली जाते. आणि पॉलिग्राफी टेस्टमध्ये त्या व्यक्तीचा श्वसनाचा वेग किती असला पाहिजे, जर खोटा बोलत असेल तर कमी होतो वेग की जास्त होतो, हे सगळं आपण यामध्ये पाहणार आहे. पॉलिग्राफी तपासणी कशी केली जाते, त्याच्यासाठी कोणता नियम आहे, कोणाची परवानगी घ्यावी लागते, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. खोटं कसं सिद्ध केलं जातं, खोटेपणा शोधण्यासाठी इतर पद्धतीचा वापर, तसंच मध्यार्क माध्यमातून केलेले अपराध म्हणजे दारू पिऊन कोणकोणते अपराध केले जातात. अल्कोहोल पेहाचं वर्गीकरण, अल्कोहोल प्राशन केल्यावर काय घडतं, म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण या ठिकाणी काय काय, दारूत किती अल्कोहोल असते, बिस्किट किती असते, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास या टॉपिकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. नंतर पुढचा टॉपिक आहे भाग 2, न्याय सहाय्यक विज्ञान म्हणजे फॉरेन्सिक सायन्स. तर याच्यामध्ये कायदा आणि न्यायसहाय्यक विज्ञानाची महत्त्वाची माहिती, भौतिक दुय्ये या ठिकाणी प्रकार कोणते, शोध वगैरे वगैरे या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी, ऐतिहासिक पार्श्वभूमी, महत्त्वाचे शास्त्रज्ञ कोणकोणते आहेत, त्यांनी कोणते शोध लावले, तसंच या ठिकाणी भौतिक दुय्ये या ठिकाणी त्याची व्याख्या म्हणजे इव्हिडन्सची या ठिकाणी व्याख्याने, विज्ञानाचा त्याचा इतिहासामध्ये. नंतर भौतिक दुय्ये किंवा पुरावे तपासणी करता पाठवणे. तर या ठिकाणी आपण कोणते अवशेष गोळा कशा प्रकारे करतात आणि त्याची सॅम्पलिंग कशी केली जाते आणि ते कसे प्रयोगशाळेत पाठवले जातात. आता आपण बघत असाल की त्या ठिकाणी कधी कधी प्रश्न ते जमा करतात, कधी कधी असं तुम्ही बघत असाल बंदूक जर असेल तर व्हाईट कलर त्या ठिकाणी टाकतात, कपडा आणि तिथून बंदूक उचलतात. तर हे सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी काही अवशेष गोळा करण्याची काही टेक्नॉलॉजी असते, ते टेक्नॉलॉजी काही मार्गदर्शक सूचना असतात. जमा केलेल्या वस्तूचं पॅकिंग कसं करायचं, त्याच्यावर काय सील लावायचं, त्याच्यात B1, B2, C1, C1, D1, D2, D3 असे काही कोड आहेत, ते कोड सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. पॅकिंग करणे आणि पाठवणे, भौतिक वस्तुनिष्ठ पुरावा हाताळणे. आता वस्तुनिष्ठ पुरावा म्हणजे काय आणि साधा पुरावा काय, तर या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी. वस्तुनिष्ठ पुरावा हा नेहमी कायम पुरावा मानला जातो. पॅक कसा करतात. नंतर अंगुली मुद्रा म्हणजे काय, फिंगरप्रिंट्स काय, फिंगरप्रिंटचा जो उपयोग आहे तो कधीपासून झालेला आहे, 1897 पासून
फिंगरप्रिंट सुरू झाली, मग फिंगरप्रिंटचे जनक कोण आहेत, तर या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी आपण काय जवळपास 10 ते 20 जनक या पूर्ण सायकोलॉजीमध्ये, या पूर्ण फॉरेन्सिक मध्ये आपल्याला काय अभ्यासायचे आहेत. अंगुली मुद्रा म्हणजे काय, अंगुली मुद्राचे वैशिष्ट्य काय, अंगुली मुद्राचे काय काय गुणधर्म आहेत, अंगुली मुद्रा घेण्याच्या पद्धती काय. तसंच या ठिकाणी पहिली पद्धत कुठं कोलकात्याला सुरू झाली, सगळ्यात पहिली त्या ठिकाणी वेगवेगळे दस्तऐवजावर त्या ठिकाणी सह्या घेतल्या होत्या. नंतरच्या काळामध्ये तिथल्या जेलमधल्या कैद्याच्या सुद्धा सह्या घेतल्या होत्या. नंतर NIB काय, क्राईम रेकॉर्ड कसं त्या ठिकाणी तयार झालं, क्राईम रेकॉर्डचं हेडक्वार्टर कुठं आहे, डॉक्युमेंटचं हेडक्वार्टर कुठं आहे, सेरोलॉजिकल टेस्ट कुठं घेतलं जातं, सायकोलॉजिकल टेस्ट कोणत्या शहरात घेतली जाते, अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघा. पावलाचे ठसे, ज्याला फुटप्रिंट, याला फिंगरप्रिंट्स, पावलाचे ठसे, त्याच्या प्रकार, पावलाचे वैशिष्ट्य काय, चालण्याचे नमुना, पृथक्करण, हस्ताक्षर तज्ञाकडे तपासणीसाठी येणारे दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्सचं पहिले शिमला होतं, शिमलाचं कोलकाता गेलं, कोलकात्याचं आता कुठं गेलं. नंतर या ठिकाणी पुढचा आहे स्फोटक, याला फॉरेन्सिक बॅलिस्टिक सायन्स म्हटला. स्फोटक, त्याचा तपास, स्फोटक पदार्थाचा इतिहास, स्फोटक म्हणजे काय, घरगुती बॉम्ब, इतर स्फोटके, घरगुती तयार केलेले बॉम्ब, त्याचे प्रकार, त्याच्यामध्ये काय काय मिसळलं. तर नुसतं या ठिकाणी एवढंच नाही, तर या फॉरेन्सिक वाल्यांकडे बाहेर कुठं हे झालं असेल तर तिथं सुद्धा यांना काय केलं जातं, पाचारण केलं जातं. कोणत्या ठिकाणी, कुठं बॉम्ब स्क्वॉड मध्ये वगैरे वगैरे ठिकाणी. नंतर गुन्हे अन्वेषण, पंचनाम्याचे प्रकार, अदखल पात्र गुन्हा काय, सैन्यातील जवानांना अटकेपासून कसं संरक्षण, झडती कशी घ्यावी, झडतीचे प्रकार, नेमकं कोणत्या गोष्टीला हात लावायचं, कुठं शोधायचं, काय शोधायचं, बंदूकची गोळी किंवा काच कुठं फुटलाय, काय त्याचे अँगल बिंगल सगळं सगळं. नंतर आहे न्याय सहाय्यक छायाचित्रण, फोटोग्राफी, छायाचित्रण, कॅमेऱ्याचे प्रकार, फुटप्रिंट छायाचित्रण, घटनास्थळावरील छायाचित्रण, तपास कार्यातील छायाचित्रणाचे उपयोग. नंतर या ठिकाणी पुढचा जो मुद्दा आहे तो पाहण्या अगोदर आपली फॉरेन्सिकची बॅच या ठिकाणी सुरू आहे. तसंच आपली प्रयोगशाळा सहाय्यक वरिष्ठ आणि कनिष्ठ याची सुद्धा बॅच सुरू आहे. ज्यांना ऑनलाईन बॅच जॉईन करायची ते ऑनलाईन जॉईन करू शकतात. आपल्या बॅचेचं वैशिष्ट्य आहे की सर्व लेक्चर हे लाईव्ह होतील का, आणि या ठिकाणी लाईव्ह झालेले लेक्चर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा पाहू शकता. मागचे झालेले लेक्चरही बघू शकता. त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल असणार आहेत, त्या सुद्धा बायो लँग्वेजमध्ये, इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये. फक्त जे 12वी वरचे पद आहेत ते मराठीमध्ये असणार आहेत. दुसरी गोष्ट, या ठिकाणी तुम्हाला जेवढे टॉपिक्स मी सांगितलेले आहेत प्रत्येक टॉपिकचे MCQ तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. प्रत्येक टॉपिकचे आणि जुन्या प्रश्नपत्रिकेचे प्रश्न सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आपण काय सॉल्व्ह करून घेणार आहे विथ डिजिटली मीडियामध्ये. तर या ठिकाणी ही बॅच तुम्हाला लाईव्ह असणार आहे, रेकॉर्डेड असणार, अनलिमिटेड पाहता येणार आहे, कम्प्युटरवर पाहता येईल, लॅपटॉपवर पाहता येईल, आणि ज्यांच्याकडे आयफोन आहे तुम्ही आयफोनवर सुद्धा ह्या बॅचेस काय करू शकता, पाहू शकता, व्हिडिओ डाउनलोड करू शकता. नेटवर्क नसेल तर तुम्हाला वाटेल त्यावेळेस सुद्धा तुम्ही बघू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला फक्त एकच करायचं आहे, डबल अकॅडमी पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी फॉरेन्सिक बॅचेसमध्ये जाऊन जॉईन करायचं आहे. नंतर पुढचं आहे फॉरेन्सिक सायन्स, आधुनिक टेक्नॉलॉजी, मॉडर्न टेक्नॉलॉजी. या ठिकाणी आता GPS, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, इन्फ्रारेड, आरटॅक्ट. तर हे या ठिकाणी कसं फॉलो केलं जातं, या ठिकाणी GPSचं लोकेशन, मोबाईल गिबाईल सगळं याचं विश्लेषण या ठिकाणी आहे, आवाजाचं विश्लेषण. नंतर 3 नंबरचा टॉपिक आहे न्याय वैद्यकशास्त्र, फॉरेन्सिक मेडिसिन. आता मेडिसिन मध्ये काय आहे, घटनास्थळ संरक्षण, छायाचित्रण, मृत्यूची व्याख्या, जिवंत आणि मृत व्यक्तीमधला फरक. जिवंत व्यक्ती किती वेळा जिवंत राहू शकतो, 4 तासात त्याचं काय काय ऑर्गन्स खराब होऊ शकतात, 8 तासात किती खराब होतात, 1 महिन्यात किती होतात, 2 महिन्यात किती होतात, पुरलेला मृतदेह कसा ओळखायचा, किती दिवसाचा आहे, काय आहे, पाण्यातला मृतदेह, सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला काय शिकायच्या आहेत. नंतर आहे घटनास्थळाचा पंचनामा कसं करायचा, त्या जागेला भेट कशी द्यायचं, चित्रीकरण कशी करायची, अधिकाऱ्यांना चित्रीकरण करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. नंतर मृत व्यक्तीची ओळख कशी पटवायची, त्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत, त्याची कोणती निश्चितीचे कारण आहे, त्याचं वय कसं ओळखायचं. नंतर पोस्टमॉर्टमसाठी, शवचिकित्सासाठी कशी कायद्याची कोणकोणती तरतूद आहे, कोणता कायदा आहे, डॉक्टर काय नमुना करतात, त्याचं सगळं या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. नंतर मृत्यूचे विविध प्रकार, तर श्वासनामुळे आलेला मृत्यू कसा ओळखायचा, व्यक्ती बुडत असतानाचा मृत्यू कसा ओळखायचा, ओरिजिनल मृत्यू कसा ओळखायचा, मर्डर कसा ओळखायचा, तर हे सगळं या ठिकाणी आहे. नंतर जखमाचे विविध प्रकार, तर दुखापत त्याचे प्रकार, मग गळ्याला फासलं की मारलं की कापलं का टोचलं, भोकसलं की या ठिकाणी जखमामुळे होणारा मृत्यू, मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर झालेल्या जखमा कशा ओळखायच्या. काही लोक पहिले मरतात आणि नंतर मृत्यू दाखवतात. नंतर बलात्कार नंबर चॅप्टर आहे, स्त्रियाची तपासणी कशी केली जाते,
बलात्कार झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी, त्याचं सीमांक कसं घेतलं जातं, विषप्रयोग करता वापरले जाणारे विषय, तर या ठिकाणी आतड्यात छिद्र किंवा उरण उत्पन्न करणारे विषय असतात, काही विष जळजळ करणारी असतात, दाह निर्माण करणारी असतात, किंवा विषाचा शरीरावर होणारा परिणाम, विषप्रयोग कसा ओळखायचा असतो, नंतर भाजणं, पोळणं, बर्न अँड स्केल्स हे ओळखणं, भाजण्याचे प्रकार, भाजण्याचे दुष्परिणाम, भाजण्याने येणारा मृत्यू, भाजनामुळे होणाऱ्या जखमाचं स्वरूप, शव निरीक्षणावरून लक्षात येणाऱ्या गोष्टी, न्याय वैद्यकीय दृष्टिकोन, हे सगळं आपण या बॅचमध्ये काय करणार आहे, या ठिकाणी शिकणार आहे. लक्षात ठेवा, नोट्स कोणालाही घरपोच मिळणार नाहीत. नोट्स फक्त ह्या बॅचेसमध्येच उपलब्ध असणार आहेत. MCQ सुद्धा बॅचेसमध्येच उपलब्ध असतील. नंतर न्यायवैद्यक शास्त्र मध्ये महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न उत्तर. न्यायवैद्यक शास्त्र म्हणजे काय, मानवी शरीराची महत्त्वाची इंद्रिय कोणती, एखादी व्यक्ती मृत झाली आहे कसं ठरवतात, मृत्यूनंतर शरीरात काय काय महत्त्वाचे फेरबदल होतात याची माहिती. नंतर अभ्यासक्रमावर वस्तुनिष्ठ काही महत्त्वाची उत्तरं, काही जादा प्रश्न उत्तरं, कायद्याचे मतीला विज्ञान वगैरे वगैरे जे आहेत. तर या ठिकाणी अपराध, संगणक, फोटोग्राफी आणि नंबर 4 आहे सायबर क्राईम. फॉरेन्सिकमध्ये या ठिकाणी संगणकाची ओळख, पोलीस दलाचा उपयोग, सायबर गुन्हे, सायबर गुन्ह्याचे प्रकार, सॅटेलाइट छायाचित्रण, संगणक, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, मोबाईलचा डेटा कसा रिकवर करायचा. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी सिम कार्ड, मोबाईल ह्याच्या ऑनलाईन असतील, इंटरनेट, हॅकिंग, बिकिंग हे सगळं या न्याय फॉरेन्सिकमध्ये या ठिकाणी काय येत आहे. शेवटी तुमचा जो टॉपिक उरतोय तो आहे केमिस्ट्री. केमिस्ट्रीमध्ये आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री, बायोलॉजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, केमिकल केमिस्ट्री आणि इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री. तर या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत तर यांच्या सोबतच बेसिक गोष्टी सुद्धा आपल्याला केमिस्ट्रीच्या या ठिकाणी पाहायच्यात. महत्त्वाचे टॉपिक्स आहेत द्रव्य आणि द्रव्याचं वर्गीकरण, मॅटर्स क्लासिफिकेशन, अणूच्या संबंधित महत्त्वाच्या गोष्टी, मूलद्रव्य, मूलद्रव्याची आवर्त सारणी, मूलद्रव्याचं वर्गीकरण, नंतर कार्बन संयुगे, आम्लारी आणि क्षार, तसंच केमिकल रिॲक्शन्स. तर या ठिकाणी ह्या सगळे टॉपिक्स या ठिकाणी आपल्याला काय पाहायचे आहेत. तर आशा करतो या ठिकाणी ही माहिती सगळ्यांना आवडली असेल. ज्यांचे काही डाऊट्स असतील ते या ठिकाणी कॉल करून माहिती विचारू शकतील. लक्षात ठेवा, बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. तुम्हाला अभ्यासाला उशीर होऊ नये म्हणून पटापट तुम्ही बॅचेस जॉईन करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बॅचसाठी तुम्हाला डबल अकॅडमी पुणेचा ॲप डाउनलोड करायचं आहे.